नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रभरावर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे. काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचे सरीसुद्धा पाहायला भेटत आहेत. काल रात्री उशिरासुद्धा नागपूर, वर्धा तसंच भंडारा, गोंदियाच्या आसपास मुसळधार पाऊस झालेला आहे आणि जबरदस्त पावसाची हजेरी मागच्या 24 तासात विदर्भात कायम असलेली आहे. जर आपण सध्याच्या काळातल्या हवामान प्रणाल्या तुम्हाला सांगितल्या तर ईस्ट मध्य प्रदेशच्या भागावर एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे. मॉन्सूनी ट्रफ सध्या जैसलमेरपासून छत्तीसगड आणि इकडे ईस्ट मध्य प्रदेश होत इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत बनलेली आहे. लवकरच हे मॉन्सूनी ट्रफ उत्तर भारतच्या भागाकडे वळणार आहे आणि जो आता सध्या ईस्ट मध्य प्रदेशवर कमी दाबाचा क्षेत्र आहे याचा रूपांतर लवकरच सायक्लॉनिक सर्क्युलेशनमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये होणार आहे अशी शक्यता आहे. तर पुढच्या 24 तासांमध्ये विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि राज्यामध्ये बाकी जिल्ह्यांमध्ये कसं हवामान असणार आहे या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढच्या 3 दिवसाचा जर आपण हवामान अंदाज तुम्हाला दिला तर पुढच्या 3 दिवसांमध्ये आज दिवसभरासाठी राज्यामध्ये आज रात्री उशिरापर्यंत खास करून विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकते. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचा भाग असू शकते. या भागात मुसळधार पाऊस होऊ शकते. इकडे अमरावती आणि अकोल्यातील उत्तर भागांमध्येही पाऊस होऊ शकते. इकडे अकोला, बुलढाणा आणि वाशिमच्या भागात यास काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते. जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या भागातही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते. बाकी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातही मुसळधार पाऊस होऊ शकते आणि घाटमाथ्याच्या भागातही आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. तसंच आपण जर समोर वाढलं आणि 24 तारखेच्या बद्दलची अपडेट दिली तुम्हाला तर 24 तारखेला विदर्भात पावसाची संततधार सुरू असणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इकडे अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळच्या भागातही पाऊस होणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग आणि इकडे नगरच्या उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते. तसंच मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागातही पावसाची शक्यता येणाऱ्या 24 तारखेला कायम दिसणार आहे. जर आपण 25 तारखेची स्थिती बघितली तर विदर्भातून पावसाचा जोर 25 तारखेपासून कमी होणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आणि काही ठिकाणी मराठवाड्याच्या भागांमध्ये पाऊस होणार आहे. बाकी कोकण किनारपट्टीच्या भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता 25 तारखेला दिसणार आहे. जर आपण पुढच्या 24 तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला दिला तर पुढच्या 24 तासांमध्ये इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिममध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या 24 तासांमध्ये कायम असणार आहे. त्याच काळात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. बाकी जर आपण कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीमध्ये पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागातही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकते. मुंबईच्या आसपासही आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्याचा आणि कोपऱ्याच्या भागात सावधान राहण्याची गरज आहे कारण या भागातही अतिशय मुसळधार आणि अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला घाटकोपऱ्याच्या भागांमध्ये पाहायला भेटणार आहे. पुण्याचा घाटकोपऱ्याचा भाग, सातारा आणि कोल्हापूरचा घाटकोपऱ्याच्या भागात जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी पुणेचा अंतर्गत भाग, साताराचा आणि कोल्हापूरचा आणि सांगलीचा अंतर्गत भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या भागात जर की वातावरण अनुकूल झालं तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. तर सध्याच्या या अपडेटमध्ये आणि या व्हिडिओमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल आणि असेच हवामानाचे अपडेट्स तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.